आज आपण शिकणार आहोत ऑर्थोग्राफिक व्ह्यू। मी इथे फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि लेफ्ट हँड साइड व्ह्यूसाठी बॉक्स तयार केलेला आहे। तर तो बॉक्स कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगतो। फ्रंट व्ह्यूमध्ये आपल्याला ह्या पॉईंटपासून तर ह्या पॉईंटपर्यंत डिस्टन्स दिलेले आहे 100 आणि इथून तर जे सर्कल दिलेले आहे त्याची रेडियस आहे 18 आणि डायमीटर आहे 36। म्हणजे हॉरिझॉन्टली हे डिस्टन्स किती येतं 118। कसं आलं ते, ह्या लाईनपासून तर ह्या लाईनपर्यंत अंतर 100 आणि इथून रेडियस घेतली 18 म्हणजे हे झालं 118। आता हे व्हर्टिकल डिस्टन्स कसं घेतलं, हे व्हर्टिकल डिस्टन्स इथून घेतले तर हे किती दिलेले आहे आपल्याला 63। म्हणून हे 63 आणि हे 118 घेतलं। हा झाला फ्रंट व्ह्यूचा बॉक्स। आता टॉप व्ह्यूचा बॉक्स कसा तयार करणार आपण, टॉप व्ह्यू म्हणजे आपण वरच्या साईडने पाहायचे। वरच्या साईडने पाहिल्यानंतर आपल्याला हे डिस्टन्स घ्यायचे 75 म्हणजे हे डिस्टन्स आणि फ्रंट व्ह्यूमधून टॉप व्ह्यूमध्ये हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स घ्यायचे 118। मग मी काय केलं, इथून तर इथवर 10 मिलीमीटर, इथून तर इथवर 10 मिलीमीटर असं डिस्टन्स हे केलेलं आहे, मार्किंग केलेलं, इथून तर 10 आणि टॉप व्ह्यूमधून इकडं राईट हँड साईडला प्रोजेक्शन ट्रान्सफर केलेत आणि मग तो लेफ्ट हँड साईड व्ह्यू येतो। इकडून हॉरिझॉन्टली प्रोजेक्शन ट्रान्सफर करायचे आणि नंतर व्हर्टिकली प्रोजेक्शन ट्रान्सफर करायचे। इथं एक पॉईंट घ्यायचा आणि ह्या पॉईंटपासून 45 डिग्री काढायचं आणि टॉप व्ह्यूमधून हे प्रोजेक्शन वरती टाकायचे। लेफ्ट हँड साईड व्ह्यू म्हणजे ह्या साईडने पाहायचं, लेफ्ट हँडनी पाहायचं आणि राईट हँड साईडला काढायचा। आता आपण पाहणार आहोत टॉप व्ह्यू। तर आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये काय दिसते, इथे सर्वप्रथम आपल्याला हे सर्कल दिसते। त्या सर्कलचा डायमीटर किती आहे, आउटर सर्कलचा डायमीटर 36। मग 36 डायमीटर असल्यानंतर आपण काय करणार आहे, या साईडनी 18 मार्क करून घ्यायचं आहे। त्या अगोदर या 75चा मिड पॉईंट घेतलेला आहे मी, या 75चा मिड पॉईंट घेतला। हा 75 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती झालं ते 37.5। हे 37.5 घेतलेलं आहे आणि आता हे ह्या साईडनी इकडून 18 घ्यायचं आहे म्हणजे तो डायमीटर 36 दिलेला आहे। आपल्याला रेडियस किती येईल, इथं सेंटर पॉईंट घेऊ आपण, डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश। आता हे अंतर घेतलेलं आहे 18 आणि हे 18 घ्यावं लागेल। मधला जो सर्कल आहे तो दिलेला आहे डायमीटर 22चा म्हणजे हा सेंटर पॉईंट घेऊन 22चा डायमीटर असलेलं सर्कल काढायचं आहे आपल्याला। म्हणजे रेडियस किती झाली त्याची 11 रेडियस घेणार आपण आणि सर्कल ड्रॉ करणार आहोत आपण। आता या सेंटरला आपण सर्कल ड्रॉ करायचे। सर्कल ड्रॉ करूया आपण सर्वप्रथम सर्कल ड्रॉ करूया 22चं सर्कल कसं ड्रॉ करणार, पेन्सिलच्या साहाय्याने मी ड्रॉ करत आहे म्हणजे सोपं जाईल ते। हे 22च्या साहाय्याने सर्कल ड्रॉ केलेलं आहे कारण हा मधला डायमीटर आहे 22 आणि बाहेरचा डायमीटर आहे या सर्कलचा 36 म्हणजे 36 डिवायडेड बाय 2 किती झाले 18। आता 18चं आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे। 18 रेडियस घेऊन 18 रेडियस घेऊन आपल्याला सर्कल ड्रॉ करायचं आहे। पण ते सर्कल पूर्ण ड्रॉ करायचं नाही कारण तिथे एक क्रिप पण दिलेली आहे। इथं फेंट सर्कल ड्रॉ केले, काही ठिकाणी डार्क केले। आता आपण पाहूया
इथं रिप कितीची दिली, हे झालं 22चं सर्कल, हे झालं 36चं सर्कल. आता इथून इतकं अंतर म्हणजे ह्या सेंटरपासून तर इथवर अंतर 36 दिलेलं आहे आणि आपल्याला रिपचे डिस्टन्स दिलेलं आहे 12 म्हणजे 6/6. इथं 6ला मार्किंग करायचं आणि इथं 12ला मार्किंग करायचं आणि इथून एक फेंट लाईन टाकायची. त्याच्यानंतर इथून एक फेंट लाईन टाकायची. ही झाली 12ची रिप. मग आता इथं इरेजरनी इरेज करून टाकायचं आणि ह्या सेंटरपासून तर इथवर एक पॉईंट घेतलेला आहे. म्हणजे ह्या मी पेन्सिलच्या साईन दाखवतो, हा सेंटर आणि हा सेंटर प्लस इथवर एक टॉप व्ह्यूमध्ये एक रिप दिसते ह्या अंतरावर, म्हणजे 36 अंतर घ्यायचं आहे. 36 अंतर घेऊन तिथे एक लाईन टाकायची आणि ही रिप कंटिन्युअस दाखवायची. ही रिप कंटिन्युअस दाखवा, याची रिप कंटिन्युअस दाखवायची. टॉप व्ह्यूमध्ये आता हे सर्कल झालं, हे सर्कल झालं, 36 झालं. आता ही मधली रिप दाखवली. आता काय राहिलं आहे, हा व्ह्यू राहिला आहे. आता हे डिस्टन्स किती दिलं आहे, हे आता हा ओरिजिन धरू आपण, हा झाला ओरिजिन, हा झाला ओरिजिन. आता ह्या पॉईंटपासून तर हे अंतर किती दिलं आहे 56, म्हणजे इथून 56चं डिस्टन्स घ्यायचं आहे. हे 56 डिस्टन्स इथवर घ्यायचं आहे. मग आता आपण 56चं डिस्टन्स टाकूया आणि मार्किंग केल्यावर आपल्याला काय दिसेल, स्ट्रेट लाईन मध्ये डॉटेड लाईन आणि परत स्ट्रेट लाईन. आपल्याला टॉप व्ह्यूमध्ये काय दिसतंय, ही लाईन दिसती, ही लाईन दिसती, ही लाईन आणि ही लाईन, म्हणजे असा चौकोन कंप्लीट करून घ्यायचा आहे डार्क लाईनने. डार्क लाईनने चौकोन कंप्लीट करून घ्यायचा आहे. ही एक लाईन आणि ही एक लाईन असं दिसतंय. आता टॉप व्ह्यूमध्ये आपल्याला हे दोन सर्कल पण दिसणार आहेत, होल, आणि हे दोन नॉच बी दिसणार आहेत. मग आता ह्या ओरिजिनपासून तर इकडं अंतर घ्यायचं आहे 12, त्याच्यानंतर 32 आणि परत 12 अंतर घ्यायचं आहे. मग आता आपण मार्किंग करून घेऊया. इथं घ्यायचे अंतर 12 नंतर आपल्याला परत घ्यायचं आहे 32. आता 12 आणि 32 घेतल्यानंतर नॉच असल्यामुळे तो डॉटेड लाईनने दाखवायचा आहे. डायरेक्ट डॉटेड लाईनने दाखवायचा आहे. ओरिजिनपासून इकडं 12 अंतर, म्हणजे ओरिजिनपासून इकडं 12 अंतर, म्हणजे ही लाईन दाखवलेली नॉचची. आता इथून परत 32, इथून परत 32 घेऊन हा नॉच दाखवायचा आहे आणि तो पण डॉटेड लाईन दाखवायचा आहे. आता हा पण डॉटेड लाईन येईल. आता आपल्याला होल दाखवायचं आहे. हे होल तर हे किती अंतरावर आहे, अंतर किती दिलेलं आहे होलचं अंतर दिलेलं आहे या साईडनी 15, या साईडनी 15 घेऊया. इथं 15 लाईन घेऊन ड्रॉ करायची आणि इकडून दिलेलं आहे 28. आता आपल्याला हे होल इथं काढायचं आहे, म्हणून हे डिस्टन्स घेतले 15, हे 15 डिस्टन्स घेतले. आता ह्या 56 ओरिजिनपासून हे अंतर 56 आहे, म्हणजे 56 डिवायडेड बाय 2, 28 अंतर घेऊन सेंटर लाईन मार्क करायची. 28 अंतर घेऊन सेंटर लाईन मार्क करायची, म्हणजे हा पॉईंट मार्क होईल. तसंच वरून, म्हणजे इथून तर इथवर अंतर किती आहे, वरून अंतर 15 आहे,
म्हणून इथून 15ला लाईन परत टाकायची वरच्या सर्कलसाठी. वरच्या सर्कलसाठी 15ला लाईन टाकून घ्यायची सेंटर लाईन. म्हणजे हा झाला सर्कलचा सेंटर पॉईंट. आता फाय किती दिलेला आहे आपल्याला? 12. फाय जर 12 दिलेला असेल तर आपल्याला पेन्सिलने आपण मार्किंग करूया सर्कल. पेन्सिल वापरल्यावर सोपं पडतं आणि ॲक्युरेसी पण व्यवस्थित येते. हे आलं 5 = 12चं सर्कल आपण मार्क केलेलं आहे. आणि त्याची सेंटर लाईन टाकून देऊया. सेंटर लाईन कशी टाकणार? डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॅश डॉट डॅश डॉट डॅश आणि डॅश डॉट डॅश डॉट डॅश. परत इथं डॅश डॉट डॅश डॉट डॅश. अशा पद्धतीने आपण टॉप व्ह्यू काढलेला आहे. आणि टॉप व्ह्यूवरून आता आपल्याला फ्रंट व्ह्यू आणि लेफ्ट हँड साईड व्ह्यू काढायचा आहे. तरी आपण डिस्टन्स मार्क करूया. डिस्टन्स मार्क केल्यावर तुमच्या लवकर लक्षात येईल. आता हे वरून डिस्टन्स मार्क करतोय मी. हे दिलेलं आहे 15. म्हणजे ह्या पॉईंटपासून मी दाखवतो हे पेन्सिलने आणि हे बोट इकडं पहा. इथून तर इथपर्यंत 15 पासून ह्या दुसऱ्या होलपर्यंत म्हणजे ह्या सर्कलपर्यंत 45 दिलेलं आहे. म्हणून हे अंतर 45. हे अंतर 45 दिले. परत ह्या होलपासून तर इथवर अंतर म्हणजे ह्या होलपासून तर इथवर अंतर 15 दिलेलं आहे. हे अंतर 15 दिलेलं आहे. आता हे होल कितीचं दिलं आहे? हे होल दिलेलं आहे 5 = किती दिलं आहे? 5 = 12. आणि हे होल कितीचं दिलेलं आहे? 5 = 12. 5 = 12. आता ह्या ओरिजिनपासून तर या सेंटर लाईनचं अंतर दिलेलं आहे 56/2 म्हणजे ते झालं 28. ते मार्किंग करून घेऊया आपण. इथून तर इथपर्यंत अंतर 28 आणि टोटल डिस्टन्स दिलेलं आहे 56. टोटल डिस्टन्स दिलेलं आहे. आता पहिले हे मार्किंग करून घेऊया म्हणजे आपल्याला समजून येईल. हे 28 दिले आणि हे पूर्ण डिस्टन्स किती दिलेलं आहे? 56. आणि टॉप व्ह्यूमध्ये हे सर्कल कितीचं आहे? छोटं सर्कल 5 = 22. 5 = 22 दिलेलं आहे. हे झालेलं आहे 5 = 22. आणि मोठं सर्कल जे दिलेलं आहे ते 5 = 36. आपण डायमेन्शन व्यवस्थित देऊन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे 5 = 36. हा झाला टॉप व्ह्यू कंप्लीट. आता याच्यावरून प्रोजेक्शन घेऊया. टॉप व्ह्यूवरून प्रोजेक्शन घ्यायचे फ्रंट व्ह्यूमध्ये. हे प्रोजेक्शन घेऊया आपण. सर्व प्रोजेक्शन वर घ्यायचे. एक पण प्रोजेक्शन सोडायचं नाही. सेंटर लाईन आहे नाही तर ही सेंटर लाईन पण घ्यायची. डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश. आणि होलचे पण प्रोजेक्शन वरती घ्यायचे आहेत. हे प्रोजेक्शन वरती घ्यायचे. त्याच्यानंतर हे प्रोजेक्शन वरती घ्यायचे आहेत. इथून
आउटर सर्कलचे प्रोजेक्शन घ्यायचे. त्याच्यानंतर हे आहे छोट्या सर्कलचे प्रोजेक्शन वर घ्यायचे. छोट्या सर्कलचे प्रोजेक्शन वर घ्यायचे. कोणतं प्रोजेक्शन राहिलं का चेक करून घ्या. राहिलेत का प्रोजेक्शन? आता नाही. तर आता आपल्याला पाहायचं आहे फ्रंट व्ह्यू. फ्रंट व्ह्यू कुठून पाहणार? ह्या साईडनी. फ्रंट व्ह्यूला हे डिस्टन्स किती दिलेलं आहे? 15. म्हणून 15ची लाईन इथून टाकायची, म्हणजे ह्या ओरिजिनपासून. मग आता आपण इथं समजा हा जर ओरिजिन घेतला तर इथून अंतर 15 वरती घ्यायचं आहे. 15 अंतर वरती घ्यायचं आहे आपल्याला. मी डार्क लाईन वापरतो, पेन्सिल. इथून 15 अंतर वर घ्यायचं आहे आणि इथून तर स्ट्रेट लाईन टाकायची आणि आता इथून ओ हा ओरिजिन, इथून वरती 15 घेतले आणि परत ही जी लाईन आहे ना, ही जी लाईन अशी ही काढून घेतली आपण. ही लाईन, ही लाईन, ही लाईन आणि ही लाईन. पण आता इथं प्रॉब्लेम कसा झालेला आहे, इथून तर इतकं 12 अंतर आहे आणि इथून वर 6 घेतलेले आहे, म्हणजे ही लाईन आपल्याला इरेज करावं लागणार आहे. तर आपण तसं पण करून घेऊया. इथून 6 अंतर घेऊन लाईन टाकूया. आणि आपण स्लॉट तयार करून घेऊया. हा स्लॉट आहे इथं. हा स्लॉट तयार करून घेऊया. आणि ह्या साईडने पाहिल्यानंतर हे होल दिसतंय, पण होलचे हे जी आउटर लाईन आहे, म्हणजे होलची जी ही आउटर लाईन आहे, ही आणि ही डॉटेड लाईन दिसेल. म्हणून ते डॉटेड लाईनने ड्रॉ करूया आपण. डॉटेड लाईनने ड्रॉ करूया. इथं होल आणि इथं एक होल आहे. आता हा झाला फ्रंट व्ह्यू मधला हा पोर्शन. ओ वर्टिकल 15, इथून इतकं 56, म्हणजे हे टॉप व्ह्यूमधून घेतलेले आहे. मेजरमेंट करायची काही गरज नाही, टॉप व्ह्यूमधून घेतलेले आहे आपण. आता हा इकडला पॉईंट म्हणजे हा पॉईंट, हा पेन्सिलचा पॉईंट आणि हा पॉईंट हा इन्क्लाइंड आहे. कुठं? ह्या साईडला. पण आता इथं एक लाईन दिलेली आहे इथं. तर आपण काय करायचं, हा पॉईंट घ्यायचा. कुठून? टॉप व्ह्यूमधून हा घेतला, म्हणजे हा पॉईंट, हा जो पॉईंट आहे 36 वाला, हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा. हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करून घ्यायचा. आता आपल्याला काय पाहायचं आहे, फ्रंट व्ह्यूमध्ये हे दोन होल दिसतील. हे एक 22चं होल आणि ते बाहेरचं सर्कल. त्याचा बाहेरचं सर्कल म्हणजे हे डिस्टन्स किती दिलेलं असं व्हर्टिकली 25. मग 25 मार्किंग करून घ्या अगोदर. 25 मार्किंग करून घेऊया आपण अगोदर. 25 मार्किंग. हे स्ट्रेट लाईन आहे. हे 25 मार्क केलं, हे 25. आता हे कुठपर्यंत आहे? इथपर्यंत आहे. सॉरी हां. हे सर्कलची आउटलाईन आणि ह्या सर्कलची आउटलाईन. इथं डार्क लाईन, इथं डार्क लाईन. आणि ही जी लाईन दिलेली आहे ही इन्क्लाइंड लाईन आहे. आता आपण अगोदर सिलेंडर पूर्ण करून घेऊया. सिलेंडर पूर्ण करून घेऊ.
इथं सिलेंडर पूर्ण करून घेतलं आणि ही जी इंटरनल लाईन आहे, इंटरनल सर्कल आहे हे होल, तर ते डॉटेड लाईन दिसतं. म्हणजे ही लाईन आणि ही लाईन अशी घेतलेली इथं डॉटेड दिसणार आहे. आपण ती डॉटेड दाखवूया. ही लाईन डॉटेड आहे, ही पण लाईन डॉटेड आहे आणि मधला सेंटर लाईन दाखवून द्यायची. सेंटर लाईन कशी आहे? डॅश डॉट डॅश डॉट डॅश. आता हा जो पॉईंट आहे हा 25चा वरून खाली आलेला, हा वरून खाली आलेला 25चा पॉईंट आहे. तर हा जॉईंट कुठं होतो? इन्क्लाइंड. हा पॉईंट इकडे जॉईंट होतो. कुठे? ह्या बॉटमला जॉईंट होतो. म्हणून ही एक लाईन जॉईंट करून घ्यायची. ही लाईन इथं ड्रॉ करायची. असं करून आपण आता फ्रंट व्ह्यू कंप्लीट केलेला आहे. फ्रंट व्ह्यूसाठी आपण डायमेन्शन देऊया आता. ह्या सेंटरपासून तर इथपर्यंत, म्हणजे ह्या सेंटरपासून तर इथपर्यंत अंतर, हे अंतर किती दिलेलं आहे? 100. म्हणजे हा पॉईंट ते हा पॉईंट हे 100 अंतर दिलेलं आहे आणि इथून तर इतकं 18 आहे. मग आता ते मार्किंग करून घेतो मी. हे अंतर मार्किंग करून घेतो. आता हे डिस्टन्स मार्क करून घेऊया. हे डिस्टन्स आहे 100. कुठपर्यंत? इथपर्यंत, ह्या सेंटरपासून. आणि आता हे डिस्टन्स किती दिलेलं आहे? 18. कारण 5 = किती? हा 36 आहे. आणि ह्या सेंटरपासून ते इथपर्यंत अंतर, म्हणजे ह्या सेंटरपासून ते इथपर्यंत अंतर किती दिले? 36. ह्या सेंटरपासून ते इथवर अंतर 36 दिलेले. मग ते पण मार्क करून घेऊया आपण. इथून अंतर दिलेलं आहे 36. हे अंतर मार्क करून घेऊया. आणि आता हे छोटे डायमेन्शन घेऊया. हे अंतर किती आहे? ओरिजिनपासून ते इथवर हे अंतर दिलेलं आहे 12. मी थोडं फास्ट ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो आहे. फ्री हँड स्केच टाईप तुम्ही ड्राफ्टरनी करायचं आहे. त्याच्यानंतर हे वरती किती आहे? हा स्लॉट हा 6चा आहे. हा अंतर दिलेलं आहे 6, म्हणजे 6 अंतर दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथून तर इथवर अंतर किती दिलेलं आहे? 32. हे अंतर दिलेलं आहे 32. हे दिलं डिस्टन्स 32. आणि आता हे डिस्टन्स दिलेलं आहे 12. हे लक्षात येत असेल ना तुमच्या? आता हे 12 दिलेलं आहे म्हणून इथं घेतलं. आता फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला काढायचं आहे लेफ्ट हँड साईड व्ह्यू. तर लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये हे डिस्टन्स इकडं घेतलेलं आहे. हे हॉरिझॉन्टल डिस्टन्स येतं 75. आणि आता ओरिजिनपासून हे अंतर लेफ्ट हँड साईड व्ह्यू पाहू राहिलो आपण. म्हणजे ह्या साईडने पाहायचं. ह्या साईडने जर पाहिलं आपण या इकडून, तर हे डिस्टन्स किती येईल? हे इथून येईल डिस्टन्स, म्हणजे हे 18 डिस्टन्स इन. हे ना डिस्टन्स 18 इन. हे डिस्टन्स 18 इन. हे डिस्टन्स मार्क करूया. हे डिस्टन्स इन 18. लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये हा 18 डिस्टन्स येते. आणि सेंटर लाईन घेऊया आपण. टॉप व्ह्यूमधून सर्व डायमेन्शन ट्रान्सफर करायचे आहेत. प्रोजेक्शन लाईन काढायची. प्रोजेक्शन लाईन काढूया आपण अगोदर.
आता ही झाली आपली सेंटर लाईन, डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट सेंटर लाईन. खालच्या होलची पण सेंटर लाईन मार्क करून घेऊया आपण. इथून घेतलं, वरती घेतलं, डॅश डॉट डॅश डॉट डॅश. त्यानंतर मधल्या याची सर्कलचे पण सेंटर लाईन मार्क करून घेऊया आपण. डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश आणि वरती ट्रान्सफर करून घेऊया. डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॉट डॅश डॅश डॉट असं आपण सेंटर लाईन मार्क करून घेऊया. सेंटर लाईन मार्क केल्यानंतर मधली रिब जी आहे ती मार्किंग करून घेऊया. रिब ट्रान्सफर करून घेऊया. रिब ट्रान्सफर करताना कशी करणार, पहिले हॉरिझॉन्टली केली ना तर व्हर्टिकली केली. आता आपण आउटर लाईन काढून घेऊया. पहिले लेफ्ट साईडने पाहिल्यानंतर इथून तितकं अंतर, ओरिजिनपासून तर एवढं अंतर 18 घ्यायचं आहे. हे 18 घेतलं का बॉक्स तयार करून घेऊ आपण. हा असा बॉक्स तयार होतोय. प्रथम आपण बॉक्स तयार करून घेऊया म्हणजे आपल्याला सोपे जाईल. हे 18चं मार्किंग करून घेतल्यानंतर इथं असं ड्रॉ केले आणि आता या साईडने पाहिल्यानंतर इथं 6 डिस्टन्सवरती, म्हणजे हे डिस्टन्स आहे ना, इथून एक लाईन टाकायची आणि हे जे होल्स आलेले आहेत ना ते डॉटेड लाईन येतील. तर फ्रंट व्ह्यूमधून आपण डायमेन्शन घेऊया. मेजर करण्याची काय आवश्यकता नाही, फ्रंट व्ह्यूमधून ट्रान्सफर करायची. फ्रंट व्ह्यूमधून ट्रान्सफर केल्यावर कसं येईल, इथं हा स्लॉट आहे, हा येईल डॉटेड लाईन. हा जो स्लॉट आहे हा डॉटेड लाईन दिसेल आपण इकडून जर पाहिलं तर. आणि हे जे सर्कल आहे होल हे डॉटेड लाईन येईल, हे डॉटेड लाईन येईल. आता हे असं ड्रॉ करायचं, त्याच्यानंतर हे असं ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला जे सर्कल आहे त्याचे डायमेन्शन इकडं ट्रान्सफर करायचे, त्याच्यानंतर इकडं ट्रान्सफर करायचे आणि वरती घ्यायचं आहे होल, त्यानंतर हे होल. हे रिप दाखवलेलं आहे इथं. तर आता आपण हे लेफ्ट हँड साईड व्ह्यूमध्ये आपल्याला हे मोठं सर्कल दिसतंय. ते किती डिस्टन्सला आहे वरून, 25ला. मग हे 25 इकडून ड्रॉ करून घ्यायचं. मेजरमेंट घेण्याची काही गरज नाही, ऑलरेडी आपण मेजरमेंट घेतलेलं आहे. आता हे सर्कल कसं आहे आउटर, हे इथून घ्यायचं आहे, हे ड्रॉ करायचं आहे आणि हे इथं ड्रॉ करायचं आणि वरती इथं ड्रॉ करायचं. हे ट्रान्सफर केलं आहे. कंटिन्युअस लाईन दिसणार आहे वरचं आणि इथं पण कंटिन्युअस लाईन. आपण रिपचं करून घेऊया. हे रिपचं आणि हे रिपचं, परत हे रिपचं इथवर आणि हे इथपर्यंत. त्यानंतर डायमेन्शन इथे डॉटेड लाईन,
साईड व्ह्यू थोडं कॉम्प्लिकेटेड वाटेल तुम्हाला, पण ते प्रोजेक्शन इकडून घ्यायचे डायरेक्ट. हा झालेला आहे लेफ्ट हँड साईड व्ह्यू. आता डायमेन्शन देतो. हे व्हर्टिकली हे डायमेन्शन घेतलेले आहे 63, हॉरिझॉन्टल हे इकडून घेतलेले आहे 75. मी आता डायमेन्शन देतो इथं. हे झालेलं आहे 75. तुम्ही ड्राफ्टरने ड्रॉ करायला आहे ना, मी थोडंसं फास्ट घेतो आहे. हे व्हर्टिकल 18 झालं. ही रिप कितीची झाली? ही रिप झाली 12ची. आणि हे व्हर्टिकल डिस्टन्स किती झालेलं आहे? हे व्हर्टिकल डिस्टन्स झालेलं आहे हे 25चं, हे 25चं. हे डिस्टन्स झालेलं आहे 25. आपण अगोदर टॉप व्ह्यू काढला, नंतर फ्रंट व्ह्यू काढला आणि ह्या दोघांच्या साहाय्याने हा साईड व्ह्यू काढला, लेफ्ट हँड साईड व्ह्यू. म्हणजे तो काढायचा कुठे? राईट हँड साईडला काढायचा आहे. आलं लक्षात? तर माझे चॅनल लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा, म्हणजे इथून पुढे येणारे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि तुम्हाला जर एखादा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल आणि तो जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मला ईमेल करू शकता problem@sanglepuru@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर. धन्यवाद.